नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं माझे 4 गाऊन कंप्लीट झाले होते. पिंक कलरची गाऊन काही कंप्लीट झालेली नव्हती, तर ती आता इथे मी कंप्लीट करून घेतलेली आहे. दाखवते तुम्हाला. ही गाऊन माझी कंप्लीट झाली आणि काच बटनचं मार्कसुद्धा करून घेतले. आणि आता मला एक शॉर्ट व्हिडिओसाठी हे करायचं आहे, म्हणजे व्हिडिओ करायचा आहे. तर ती गाऊन पण मला शिवायची, तर म्हटलं चला त्याच्या योगचा थोडासा एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया. तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मला व्हिडिओ शूट करायचं आहे, त्याच्यामुळे मी हे जरासं सेटअप करून घेते. मी इथे हे जे काही मी आणलंय ना, ते मला खूप फायदेशीर ठरतंय. जर याची लिंक माझ्याकडे असेल तर मी ती देईल तुम्हाला. पण खूप ऍडजस्टेबल आहे आणि खूप छान आहे. कसंही तुम्ही मूव वगैरे करू शकता. हे जेवढं पाहिजे तेवढं वर खाली वगैरे पण करू शकता. असं इथं काय करते मी. तर इथे हा ट्रायपॉड वगैरे व्यवस्थित लावून घेतला मी आणि मोबाईलसुद्धा सेट करून घेतला. व्हिडिओ करायचं म्हणजे काही खाऊचं काम नाही, खूप कष्ट लागतात. आणि ते सारखं सारखं उठून बघावं लागतं की आपला व्हिडिओ शूट होतोय की नाही व्यवस्थित, म्हणजे स्टॉप वगैरे तर झाला नाही आहे ना, आपण जे दाखवायचं आहे आपल्याला ते नीट दिसतंय ना, हे सारखं बघावं लागतं. आणि हा जो योग आहे माझा, तो जवळजवळ 15 मिनटात शिवून होणारा योगला शिवायला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागतो. तर इथे खूप डिफिकल्ट असतं हे व्हिडिओ शूट वगैरे करणं, पण असो मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटलं तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही मगाशी बघितलं की मी गाऊनची व्हिडिओ बनवत होती, तर ही गाऊन ती स्टिच करून झालेली आहे. त्याला लेस वगैरे काही लावायची नव्हती. अशा प्रकारे त्याचा योग झालेला आहे. छान वाटतंय. आता ही गाऊन मी साईडला ठेवते आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की मी तुम्हाला दाखवत जाईन वेगवेगळ्या साईजचे गाऊन कशी कट करायची ते थोडक्यात. तर आता मला एक छोट्यासा मापाचा गाऊन कट करायचा आहे, म्हणजे त्याची उंची पण छोटी आहे. तर म्हटलं आता ह्या ब्लॉगच्या व्हिडिओमध्येच ते थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. तर हे 2 पीस आहेत, ते मला शिवायचे कस्टमरचे. तर ते आता कट करायला घेते, तर तुम्हाला सुद्धा दाखवते थोडक्यात कसं कटिंग असतं. पहिलं ते इथे टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे घेतलेले आहेत मी या दोन्ही गाऊन अंथरून, आणि तुम्हाला आता मी दाखवते याचं कटिंग. थोडक्यात दाखवणार आहे, तुम्हाला समजेल असंच सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे सगळ्यात पहिली माझी जी उंची आहे ती 50 इंच आहे. तर मी आता हा जो पार्ट आहे तो खाली सरकवते, म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. आणि 50 इंच आहे, तर त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करून मी इथे 52 वरती मार्क केलंय. त्यानंतर शोल्डर, आता शोल्डर आहे 13 इंच, तर इथे 6.5 इंच घेतलेलं आहे. 13 इंचच्या शोल्डरसाठी 6.5 इंच घ्यायचंय. त्याच्यानंतर जेवढं आपण शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे आर्महोल सुद्धा घ्यायचंय. जेवढं शोल्डर घेतलंय तेवढंच आर्महोल घेतलंय. आता इथे आपली जी साईज आहे ती 34 आहे, तर 34/4 प्लस 1.5 इंच आणि त्याच्यामध्ये पण प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, असं आपल्याला हे सगळं घ्यायचंय. तर 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवल्यानंतर 1.5 इंच मिळवल्यानंतर होतं 10 इंच, आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिळवल्यावरती होतं 11 इंच. तर आता इथे आपण 11 इंचावरती मार्क करणार आहे, आणि इथे 1 इंचाचा मार्क आहे ते सुद्धा मी करून घेतलं. ही शिलाई मार्जिन आहे. आता हे झाल्याच्या नंतर आर्महोलचा हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा. इथे 2 इंच, 1.25 इंच कितीही ठेवा तुम्ही. आता ही माझी छोटी साईज आहे त्याच्यामुळे मी इथे 2 इंच ठेवते. अर्धा इंच इथून अर्धा इंच उतार द्यायचंय, मी अंदाजपंच दिलाय. त्याच्यानंतर इथून खाली आपल्याला 1.5 इंचाचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. 1.5 इंचाचा बॉक्स बनवलाय आणि इथे गोल आकार करून घेतलाय गळ्याचा. आता हे आपलं झालंय. आता इथून काय करायचंय, थोडस असं आतमध्ये घेऊन असा शेप द्यायचा आहे.
आता ह्याच्यासाठी काही एक मेजरमेंट नाहीये. जर बायका जर जाड असतील, त्यांना जर लूज हवा असेल तर मी आता ह्या निळ्या खडूने दाखवते. जर बायका जाड असतील, त्यांना गाऊन खूप लूज हवा असेल तर हा शेप असा द्यायचा आहे. पण हा जो आहे गाऊन तो बारीक मापाचा आहे, त्याच्यामुळे मग मी हा शेप आतून असा थोडासा कव आकारात देत असा दिलेला आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता हा आकार मी आतून दिलाय, पण थोडंसं बाहेरून कापलंय, तर काही फरक पडत नाही. ते मी अंदाज पंचे तसं कापून टाकलेलं आहे. तुम्ही पण जर शिवणार असाल तर शिवता शिवता तुम्हाला थोडासा अंदाज येत जाईल की हे कसं शिवायचं असतं ते. आता त्याच्यानंतर हा मी इथे परत सरकवून घेतलाय. आता इथे खूप बायकांचं कन्फ्युजन होतं, ते सांगते. पाठीमागचा भाग तर पटकन कट होतो, पुढचा भाग कट करताना कन्फ्युजन होतं. इथे 3 इंच, किती बारीक साईज असू दे, किती मोठी साईज असू दे, 3 इंचाच्या चुन्या कंपल्सरी घ्यायच्या. तुम्हाला जर चुन्या कमी हव्या असतील तर तुम्ही 2 इंचाच्या घ्या, 2.5 इंचाच्या घ्या, पण जेवढ्या चुन्याच्या असतं तेवढा कम्फर्ट जास्त. आता एवढी मी 3-3 इंचाची घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा जो पाठीमागचा भाग आहे तो इथे आपल्याला इथे असा ठेवून घ्यायचा आहे, या 3 इंचावरती, आणि असा ठेवून घ्यायचंय. आता इथे वरती हे मार्जिन आहे, हा एवढा भाग ठेवून द्यायचा आहे. जर तुमची उंची जास्त असेल तर तुम्ही मोजून 1 इंच इथे भाग ठेवलात तरी पण चालेल, पण ही माझी उंची कमी आहे त्यामुळे मग मी हा एवढा भाग ठेवलाय. आता हा इथे सरळ रेष आखलेली आहे मी, कारण की ती आपल्याला नंतर कट करून टाकायची असते. योगचा पार्ट काढून झाल्याच्या नंतर कट करायचा असतो वरचा भाग. आणि हे जसं आता आहे हे असं नीट इथून असं नीट ठेवून घ्यायचं. खूप जणींचं कन्फ्युजन होतं ह्याच्यामध्ये की कसं ठेवायचं, ते हे नीट ठेवून घ्यायचं आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं. गाड्यांचा आवाज खूप येतोय, त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि हे सुद्धा थोडंसं अंतर ठेवून कट करायचंय, कारण की पुढचा भाग जर असा लूज असला तर खूप छान वाटतं. आता हा जो भाग आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते, इथे ठेवूनच सांगते. ही काचपट्टी आहे, हा किस्सा आहे आणि हे हात आहे. जर हात मोठे असतील, ह्याच्यामध्ये बसत नसतील तर ह्या किशामधनं हात काढायचे, पण जर छोटे असतील तर इथूनच काढायचे आणि इथून किस्सा कापायचा. तर आता हे मी ठेवते बाजूला. आता इथून आपल्याला 2.5 इंच आत घ्यायचंय. किती मोठी साईज असू दे, छोटी साईज असू दे, इथून 2.5 इंच आत घ्यायचंय. आता ही उंची कमी आहे त्याच्यामुळे ह्या स्केल वरती तुम्हाला आकडे दिसत असतील माझ्या व्यवस्थित. तर इथे 10 इंच जे आहे ते मी ह्या लाईन वरती इथे 10 इंच ठेवलेलं आहे, कारण की मला 10 इंचाचा योग हवाय. तुम्हाला येत नाही. तर इथे चौकोन आखून घेतलाय आणि आता आपल्याला हा योगचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे, कारण की आपल्याला गोल योग कट करायचंय. तर म्हणजे कैची आता मी कट करून घेतलाय. आता तुम्हाला सांगते, इथेच सांग. आता हा जो वाढवलेला भाग आहे तो फक्त योगला आपल्याला उपयोगी येणार आहे, कारण की आपल्याला इथे 1 इंचाची शिलाई जाणार आहे, त्याच्यामुळे आपण हा 1 इंच इथे वाढवलेला आहे. आणि हा जो 1 इंचाचा वाढीव भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता हे झालं सगळं. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि हा योग घेऊया. आता 2.5 इंच कुठलं घेते ते पण सांगते. आता इथे आपण घेतलं होतं हे 2.5 इंच, तर ते 2.5 इंच आपल्याला ह्या मधून मायनस करायचं. तर आता हे 2.5 इंच इथे मी बाहेरच्या साईडला काढलं
6.5 इंच आपला हे होता, शोल्डर होतं 6.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स केलं आणि इथे 7.5 इंचावरती मार्किंग केलं. ओके. आता हे आपल्याला मोजायचे किती आहे, तर 5 इंच आहे. खालच्या साईडला सुद्धा 5 इंचावरती मार्किंग केलं आणि एक लाईन काढून घेतली. आता तुम्हाला सगळ्यात सोपी आयडिया सांगते. इथे अर्धा इंचचा गॅप सोडायचा, शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडायची आणि आपल्याला इथून खालून सुद्धा अर्धा इंच सोडला तरी सुद्धा चालेल. काय करायचंय, हा जो योगचा पार्ट आहे तो आपल्याला इथे या अर्ध्या इंचाच्या याला चिकटून असा ठेवून द्यायचा. आता इथे आपली ह्या साईडला आपली हा जॉईंट झालेला दिसतोय आपल्याला हा, तर तिथपर्यंत आपण हा जॉईंट केलाय. बाकीचं जसं आहे तसं ठेवून दिलेलं आहे. थोडासा इथे सुद्धा ऍडजस्ट करून घेतलाय आणि हा जो आकार आपल्याला मिळतो ना तो आता आपण काढून घ्यायचा आहे. तर आता इथे बाजूला जेवढं अंतर राहिलंय ना तेवढं अंदाजपंचे अंतर आपण इथे खाली सुद्धा देऊन घेणार आहोत. हा असा आपला योगचं जे कटिंग आहे ते आरामात होऊन जातं. आता काय करायचंय, 5 इंच गळा तयार हवाय तर 5.5 इंच घ्यायचं. तर आता इथे मला 4.5 इंचचा गळा तयार हवाय, तर मी इथे 5 इंच घेणार आहे. इथून 1.5 इंच घेते मी आतमध्ये, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि इथे मार्क केले. हा आपला जो गळा आहे तो इथे कट करून घ्यायचा. आता काय करायचं, हे अंतर मोजायचं. आपल्याला 11 इंच पाहिजे, तर ते आहे आपलं 11 इंच. वरून कट करायचं. हा झाला आपला. आता हा पार्ट घेतलाय मी परत. इथे आता मी फक्त स्लीव कट करून दाखवणार आहे तुम्हाला. तर इथे स्लीव कट करण्यासाठी हे फोल्ड करून घेतलंय. 5 इंचाची बाही आहे आपली, तर इथे 6 इंच बरोबर येते. त्याच्यानंतर इथे साईडला सुद्धा 6 इंचावरती मार्क ठेवायचं आणि 2.5 इंचावरती खूण करून घ्यायची. आता हा योक कट केलेला जो भाग असतो तो घ्यायचा. कोण आहे गाऊन सॉरी, कस्टमर आले होते त्याच्यामुळे जरा लिंक तुटली. परत एकदा दाखवते. तर इथे 6 इंचाची लेंथ बरोबर आहे. इथून आपण 2.5 इंच डाऊन घेतलेलं आहे. 2.5 इंच डाऊन घेतलेलं आहे आणि इथे रेष आखून घेतली. आता काय करायचंय, आपण जो योगचा पॅटर्न आहे, हा जो योगचा पॅटर्न आहे त्याचा हा आर्महोल आहे, तर तो इथे टेकवून ठेवायचा आणि थोडासा टाईट करून बघायचा कुठपर्यंत जातोय आणि तिथे मार्क करायचं. आता स्लीव राऊंड आहे तो 13 आहे, तर इथे 6.5 घेतलंय आणि त्याच्या पुढे 1 इंच आणि हे केलंय आणि थोडासा आकार देऊन घ्यायचा. झालेलं आहे स्लीवचं कटिंग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर आता तुम्ही बघितलं की काचपट्टी सुद्धा काढून टाकले आणि हा आता किसा सुद्धा मी हातासोबत कट करून घेतलाय किशाच्या आकाराचा. बाकीच्या चिंध्या बिंद्या त्या टाकून द्यायचे आणि हे कटिंग झालेलं आहे. तुमच्यासोबत शेअर करता करता माझं सुद्धा कटिंग करून झालेलं आहे.